जगचालक भगवान परमात्म्याची श्री गुरुदेव चैतन्यमयी शक्ती सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते असं आदिशक्तीचं अधिष्ठान असणारं कालिका मातेचं मंदिर आणि या मंदिरामध्येच गुरुदेवाचं मंदिर व्हावं हा विचार ज्या दानदात्यांनी केला, ज्यांच्या नावाचा उल्लेख आता झाला, ही जागा ज्यांनी उपलब्ध करून दिली, मला वाटते त्यांच्या नावाची टाळी पुन्हा एकदा आपण वाजवली. आणि जागा हजारो स्क्वेअर फूट आहेत, अनेक ठिकाणी मोठे मोठे हॉल आहेत, मोठ्या मोठ्या बिल्डिंगी बांधून दिलेल्या आहेत नेते लोकांनी, खासदारांनी, आमदारांनी. पण तिथे काय उपक्रम करावा याची शहाणपणाची अक्कल मात्र फार मोजक्या लोकांना असते. या छोट्याशा जागेमध्ये स्वर्गानुभव येईल एवढं सुंदर कार्य ज्यांच्या हातून घडते आहे, घडवलेलं आहे, असे आमचे ग्रामगीताचार्य आदरणीय माणिकजी मुळेकर दादा, प्रचार प्रमुख नागपूर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये असं म्हटलेलं आहे, प्रचारक ऐसा जादूगर त्याच्या मुठीत जनसागर, नया सृष्टीचा कारागीर साधा सुधा. असं साधं सुध जरी त्यांचं व्यक्तिमत्व दिसत असेल तरी मी तुम्हाला व्यासपीठावरून सांगतो, 100 भागवत कथा केल्यापेक्षा मोठं काम एका गावात सामुदायिक प्रार्थना सुरू होतं. तुकडोजी महाराज सद्विचार प्रवाह नावाच्या ग्रंथामध्ये म्हणतात, हजारो लोकांमध्ये मनस्वी व्याख्यान ठोकण्यापेक्षा कष्टानं 5 लेकरं शिकवणं फार मोठी गोष्ट असते. आणि ही मोठी गोष्ट आमचे मुळेकर दादा करत आहेत, त्यांना यावे एवढे धन्यवाद थोडे. नुसते ते एकटेच नाहीत, बरेच लोक प्रार्थना करतात, ध्यान करतात, पण त्यांच्या घरचे लोक त्या संस्कारामध्ये असत नाहीत. आमच्या मुळेकर दादांचे संस्कार एवढे प्रगल्भ आहेत. त्यांची कन्या वेदांती मुळेकर कीर्तन करतात, सगळा परिवार कीर्तन प्रवाह या सगळ्या गुरुदेवाच्या विचारामध्ये आहे. त्यांचं घर म्हणजे तुकडोजी महाराजांच्या भाषेत, वो घर ही तो मंदिर है जब शुद्ध शांत पवित्र है, हरि नाम जपते मंत्र है, शुभ कामना का तंत्र है, तस्वीर है भगवान की, तुलसी है घर के सामने, व्यवहार निर्मल सत्य हो तो तीरथ घर क्यों न बने. असं व्यक्तिमत्व ज्यांचं आहे. आणि तुमच्यापैकी किती लोकांचं लक्ष होतं मला माहित नाही, ते जेव्हा महाराज बोलत होते तेव्हा त्यांचं कंठ दाटून आला, भावना विवश झाले. असं कोणताही माणूस होत नाही. पिक्चर मध्ये काम करणारा हिरो डोळ्यात ग्लिसरीन टाकते आणि आपल्याला त्याचे अश्रू दिसतात, ते नकली अश्रू असतात. पण ज्याच्या डोळ्यात अश्रू नसतात पण कंठ दाटून आलेला असतो, तो गुरुदेवाचा खरा सेवक असतो. ती व्यक्ती तुकडोजी महाराजांवर प्रेम करणारी असते. असे आदरणीय मुळेकर महाराज, त्यांना महाराज म्हटलं पाहिजे. त्यांच्या चरणी वंदन करतो, त्यांच्या परिवाराला धन्यवाद देतो, ज्यांच्यामुळे मी इथपर्यंत आलो. अत्यंत सुंदर व्यक्तिमत्व. आम्हाला हजारो लोक भेटतात. आता जर मी लोकांना भेटणं बंद केलं, एवढं कठीण काम झालेलं. हा मोबाईल वापरतो मी, हा नंबर कोणाकडेच नाही, कारण एवढे लोक फोन मेसेज आणि काय कठीण काम आहे. पण ज्यांना भेटून मला खरोखर पुन्हा पुन्हा बोलावं वाटलं, आनंद वाटला, ज्यांनी मला इथे येण्यासाठी खूप आग्रह केला, आमचे विनोद दादा बाबळे, आपल्या सेवा मंडळाचे मला वाटते शाखा सेवाधिकारी सुद्धा आहेत. त्याचप्रमाणे त्यांचे भाऊ वीरेंद्र दादा, ते सुद्धा काल रात्री मला प्रवचनानंतर भेटले. अशी गावची तळमळ असणारी सगळी मंडळी, आमचे काकाजी बसलेले आहेत तिथं समोर, गुरुदेव सेवा मंडळाचे गोंडे दादा, ज्यांचं काम आहे खरोखर. तुम्हाला सांगतो, प्रशांत महाराज ठाकरे प्रवचन करते त्याच्यापेक्षा मोठे माणसं ते असतात, जे गावागावात तुकडोजी महाराजांचे कार्यकर्ते बनावे असे कष्ट करतात. त्यातले आमचे गोंडे दादा आहेत, समोरची सगळी मंडळी आहे, आणि गावामधील तरुण मित्र मंडळी आहेत, हरिपाठ करणारे आहेत, सामुदायिक प्रार्थना करणारे आहेत. तुम्ही माता भगिनी आहात आणि सकाळपासून थकलेले हे लहान लेकर आहेत. आपल्या सगळ्यांच्या पुढे मी काय मार्गदर्शन करावं. पण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जयंती आपण करत आहोत.
तुकडोजी महाराज कोण होते, राष्ट्रसंतांचे विचार काय होते, हे सगळं तुम्हाला ज्ञात आहे. महाराज हे विश्वाच्या पाठीवरचे एक अलौकिक महात्मे होते. या जगामध्ये जेवढे महापुरुष झाले त्या सगळ्यांचा विचार महाराजांनी एकत्रित केला. आणि तो एकत्रितच केला नाही नुसता खिचडी सारखा. भजन करताना महाराज असे हात वर करून म्हणायचे, मकरंद फूलों का स्वाद कैसा, भृंगों को जाकर के पूछो, और सेवा में मस्ती कैसी है, संतन को जाकर के पूछो. ती महाराजांनी अनुभवलेली. तुकडोजी महाराज त्यांच्या लहर की बरखा मध्ये म्हणतात, इस्लाम के भी मस्जिद में जाकर बैठा हूं मैं, कई हिंदू धर्म के संतों के चरणों का रस लूटा हूं मैं, कई गिरजाघरों में भी प्रभु से की मैंने वंदना, कई बुद्ध स्थानों में भी मैंने प्रभु से की प्रार्थना. सगळे पंथ धर्म संप्रदाय याचा विचार महाराजांनी केला. 2500 वर्षापूर्वी भगवान बुद्धांनी सांगितलेला विचार, न जच्चा वसलो होत न जच्चा होत बमन्नो, कमन्ने वसलो होत कमन्ने होत बमन्नो. माणूस 3ऱ्या मजल्यावर जन्माला आला म्हणून मोठा होत नाही, आणि झोपडीत जन्माला आला म्हणून लहान होत नाही. तो त्याच्या कर्माने मोठा होतो. हा बुद्धांचा विचार आपल्या ग्रामगीतेतून मांडला. ज्या माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला, हा विचार मांडला. त्या ज्ञानोबारायांच्या कृपेची सावली घेऊन ग्रामगीतेमध्ये विचार मांडले. आदिवासी समाजातील वीर क्रांतीनायक बिरसा मुंडा असो, या जगामध्ये जेवढे धर्म पंथ जाती विचारवंत असतील ते सगळे असो, त्या सगळ्यांना एकत्रित केलं. आणि हे जे ग्राम जयंती आपण साजरी करत आहोत, हे महाराजांची जयंती आहे. पण माझी जयंती करू नका, तुम्ही ज्या गावात राहता त्या गावाची जयंती करा. ग्रामगीतेच्या पहिल्या पानावर ऋग्वेदातलं सूत्र लिहिलं महाराजांनी, विश्वम पुष्टे ग्रामे अस्मिन् ननातुरम. विश्व त्यावेळेला दष्टपुष्ट होईल ज्या वेळेला तुमचं गाव दष्टपुष्ट होईल. स्मार्ट ग्रामपंचायतचं बोर्ड लिहिल्यानं कोणतं गाव स्मार्ट होत नसते. राष्ट्रसंतांची प्रार्थना ज्या गावात होत असते ते गाव स्मार्ट बनत असते. हे लेकरं जे तुमची प्रार्थना करतात, जो पोरगा वयाच्या 12व्या वर्षी है प्रार्थना गुरुदेव से म्हणत असेल, तो जीवनभर हम हो पुजारी तत्व के म्हणत असेल, तो कोण्या माणसाला त्रास देणार नाही. अंधाऱ्या रात्रीत सुद्धा 500ची नोट पडली तरी त्याच्या डोक्यात विचार येईल, ना हम रहे अपने लिए. ही 500ची नोट जर माझी नसेल तर ही कोणाची आहे, ती कोणाची पडलेली आहे हे देण्यासाठी तो विचार करेल. रात्रीच्या 11 वाजता सुद्धा त्याला कोपऱ्यावर एखादी सुंदर मुलगी उभी दिसली तरुणपणा, तरी ती उपभोगाची वस्तू आहे असं तो मानणार नाही. उलट तिला जाऊन विचारेल, ताई तू एकटी का उभी आहेस, तुला घरापर्यंत नेऊन सोडू का. त्याला मायबाप डोक्यावरचं ओझ वाटणार नाही, वजनाचं गाठोडं वाटणार नाही. मायबाप हे संस्काराचं विद्यापीठ वाटत. ही ताकद ज्या प्रार्थनेत आहे ती प्रार्थना तुकडोजी महाराजांनी निर्माण केली. माता भगिनी इथे उपस्थित आहेत, काही माता भगिनी तिकडे असतील. मी तुम्हाला सांगतो, कोण्या महाराजचं प्रवचन ऐकायची गरज नाही, कोण्या महाराजाच्या फार मोठं काही ज्ञान घेण्याची गरज नाही. एक सोपी गोष्ट सांगू, तुकडोजी महाराजांनी सांगितलेली 18 मिनिट आणि 5 सेकंदाची प्रार्थना तुम्ही जीवनात करा. सगळ्या महाराज लोकांच्या, सगळ्या पंथाचं, धर्माचं, संप्रदायाचं, उपासनेचं सार त्या 18 मिनिटाच्या प्रार्थनेत आहे. एवढी प्रार्थना जर तुम्ही जीवनात केली, जीवन बदललं तुमचं. 18 मिनिट लागतात. माता भगिनी, तुम्हाला घरी पाहुणे आले, एखादा पदार्थ बनवायचा असला आणि बनवताना याला तर कुठे जाऊन पाहा, कुठे जाऊन पाहा, युट्यूबला जाता, त्या माईकला उघडता, त्याला टच करता, त्याच्या तोंडाजवळ तोंड नेऊन म्हणता ढोकळा कैसे बना. तिकडून कोणती तरी बाई येते ते आपल्याला सांगते, पीठ लीजिए, उसमें इनो डालिए, बनाए ढोकळा खिलाय बोकळा. ते ढोकळा बनवायचं पाहता काही, ते ढोकळा बनवायचं पाहिल्यापेक्षा संध्याकाळी ज्यांच्या प्रार्थना पाठ नाही ना, इथे कोणी असेल तर, इथे बाजूला कोणी असेल तर, प्रार्थना पाठ नाही, मोबाईल उघडायचा आणि मोबाईलचं युट्यूब काढून त्याच्या माईकला टच करून एवढं म्हणायचं फक्त, सामुदायिक प्रार्थना तुकडोजी महाराज. 18 मिनिटाची प्रार्थना ज्या दिवशी तुम्ही अंतःकरणापासून म्हणाल, महाराज म्हणतात, जो कहर माझे काळीजा तो दुःख द्यायासी नसे, जगी भावया सुख स्थापना ते एक कारण होतसे, ही प्रार्थना फुलबाग हा सृष्टीस दे नव जीवना, उठ आर्य पुत्रा झडकरी कर सामुदायिक प्रार्थना.
आज जगावर संकट आहे. ज्या पोरीला आपण वाढवून राहिलो, 24 वर्षाचं करून राहिलो, ते तुमच्या म्हटल्यानं ऐकत नाही. पत्र आपल्याला लिहिते आणि सांगते बापाला मला पोरगा आवडते, मी त्याच्यासोबत चालले. ज्या लेकरासाठी आपण हाळाचे काळ करतो, तो पोरगा सांगते तू माझ्या घरात राहू नको, माझ्या बायकोचून तुझं पटत नाही, तुम्ही दुसऱ्या घरात राहायला जा. ज्या मायबापांनी लेकरांसाठी कष्ट केले, ते मायबापाचे कष्ट जाणायला तयार नाही. त्या काळामध्ये तुकडोजी महाराज म्हणतात, कोई सुना था बोल हमसे, देख लो तो सामने, अंगार कैसी आ रही तुम लगे हो किस काम में, ये काल का हथियार है चमचम चमक कर आएगा, कर प्रार्थना भगवान की तो कुछ समय बच जाएगा. हे काळाचं हत्यार चमकत येत आहे. या काळाच्या हत्यारानं प्रत्येक माणसाला कापायला सुरुवात केलेली आहे. कर प्रार्थना भगवान की तो कुछ समय बच जाएगा. आणि ही प्रार्थना, आपलं गाव भाग्यवान आहे. इथून नागपूर 60-70 किलोमीटर तर असेल, 80 किलोमीटर वरून महिन्यातून 3-4 वेळा आमचे मुळेकर दादा येतात. त्याच्या पायावर डोकं ठेवलं पाहिजे आपण, एवढं पुण्य आहे त्यांचं, एवढं काम त्यांनी आपल्या गावासाठी केलेलं आहे. जे प्रचारक म्हणून घेतात त्यांनी ही प्रार्थनेचा प्रचार करावा, ही महाराजांची इच्छा होती. वंदनीय महाराज वेगळे होते. राष्ट्रसंत हे जगातले एकमेव संत आहेत, लक्षात घ्या. संतांमध्ये काही गोष्टी असतात, काही गोष्टी नसतात. एखादा संत दिवसभर खोलीत ध्यान करते, पण लोकांकरता दरवाजा उघडत नाही. एसी 18 वर लावायची, ध्यान करायचं, लोकांशी घेणं देणं. एखादा संत लोकांमध्ये राहते, तर आत्मउन्नती त्याची झालेली नसते. एखाद्याची आत्मउन्नती झालेली असते, लोकांमध्ये राहते, शरीराची उन्नती झाली नसते. एखाद्याचं शरीरही बलदंड असते, आत्मोन्नती झालेली असते, लोकांमध्ये राहते, पण त्याला मात्र ज्ञान नसते. ह्या चारही गोष्टी एका संतांमध्ये जर कुठे पाहायला भेटत असतील, तर त्या संताचं एकच नाव आहे, गुरुमाऊली वंदनीय गुरुकुंज बिहारी विश्ववंद्य भगवान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. काय ताकद होती महाराजांमध्ये, इथे सांगायला माणूस नाही. 6 फुटापेक्षा जास्त उंची होती महाराजांची, डोंगळ्यापर्यंत धोतर. आणि एवढी शक्ती असून विनम्र किती असावं माणसा. पैशावाला विनम्र असेल तर त्याच्या पैशाला महत्व आहे. जो गरीब आहे तो किती झुकून राहिला तर लोक त्याला महत्व देत नाहीत, कारण लोकांना वाटते हा लाचार झालेला आहे. ज्याच्याजवळ शक्ती आहे तो विनम्र राहिला की त्याच्या शक्तीला महत्व असते. महाराजांमध्ये एवढी ताकद होती. गुरुकुंजामध्ये एक पैलवान आला, त्यानं आपल्या दंडाला तेल लावलं, दंड थोपटत थोपटत गोंडेदादा तो तुकडोजी महाराजांना म्हणायला लागला, महाराज जी हमने सुना है आप बहुत अच्छी कुस्ती खेलते हो, हमारे साथ भी 2-2 हात हो जाए. महाराजांनी असे हात जोडले. जो जास्त ज्ञानी असतो का नाही, तो मी किती ज्ञानी आहे हे सांगत नसते, त्याला पाहून त्याचं ऐकूनच समजते कोणत्या क्वालिटीचं बियाणं आहे. आणि ज्याच्यामध्ये काही ताकद नसते, चौकात भांडणं कोणते माणसं करतात. जो चौकात जोरजोरानं बोलते, तुझको देख लूंगा मुझे छोड़ दो, समजून जायचं फक्त याच्या पलीकडच्या चौकात ओळख आहे त्याची, नागपुरात कोणी ओळखत नाही. आणि ज्याला सगळं भारत ओळखते, सगळा महाराष्ट्र ओळखते, तो माणूस कधी कोणाशी हरिरावीनं बोलत नाही. महाराजांनी असे हात जोडले, कारण ते शक्तिशाली होते. महाराज म्हणतात, भैया ये कुस्ती खेळणे का समय नाही. पण ते ऐकायला तयार नाही. उतावेळ नवरा गुडघ्याला भाषे. त्यामुळे महाराज आपको कुस्ती खेळणी पडेगी. माणसानं जीवनात कोणाही सोबत कुस्ती खेळावी. विनोद दादा, कोणाही सोबत कुस्ती खेळावी. संतांसोबत कुस्ती खेळू नये, मस्ती जिरते माणसाची. महाराज म्हणतात, रहने दो पहलवान जी, ये कुस्ती का समय नहीं, नहीं आपको खेलनी पडेगी. महाराज पुढे आले. लाल मातीत पैलवान उभा होता, साधा नव्हता, हिंद केसरी राहणारा, त्याचपेक्षा वरच्या लेवलचा माणूस. तो उभा राहिला. महाराजांनी त्याचा हात हातात घेतला, म्हणजे अंगावर रोमांच उभा राहतो. 40 सेकंदात महाराजांनी त्याचा हात पकडून त्याला खाली लाल मातीवर झोपवलं. पण त्याची पाठ लाल मातीला लागायच्या आधी पुन्हा त्याचं मनगट हातात घेतलं, त्याला उभं केलं. ते एकदम त्याला डोळे असे मोठे मोठे केले. 40 सेकंदात 33 कोटी देव दिसले. ते हात जोडून महाराजांना म्हणते, महाराज मैंने बड़े बड़े पहलवान देखे हैं, बड़े बड़े योद्धा देखे हैं, लेकिन 40 सेकंड में 33 कोटी देवों का दर्शन कराने वाला आपके जैसा पहलवान नहीं देखा. लेकिन मेरी एक बात समझ में नहीं आई, मेरी पीठ लाल मिट्टी को लगने वाली थी, तो अचानक से आपने मुझे खड़ा कर दिया, ऐसा आपने क्यों किया.
माझा बाप राष्ट्रसंत तुकडोजी बाबा तेव्हा हात जोडून त्या पैलवानाच्या पुढे बोलायला लागला, गाने पे जिनके डोले संसार, वाणी में जिनके अमृत की दार, बड़े भोले वाले थे मेरे राष्ट्र संत जी। खंजड़ी की धुन वो मोह लेती थी बंसी सरी की, गोप गोपियों को याद आती थी जैसे हरि की, वैसे ही जीवन में सबसे निराले थे मेरे राष्ट्र संत जी। तो म्हणतो महाराज मेरे समझ में नहीं आया, मेरी पीठ लाल मिट्टी को लगने वाली थी, अचानक से आपने मुझे खड़ा कर दिया, ऐसा क्यों किया? तुकडोजी महाराजांनी पुन्हा असे हात जोडले, असे हात जोडायचे महाराज, असे हात जोडले महाराजांनी आणि महाराज म्हणतात, भैया जो अपने ताकत से खड़े आदमी को नीचे गिराता है वो सच्चा पहलवान नहीं होता, जो नीचे गिरे हुए आदमी को अपने ताकत से खड़ा कर देता है वो सच्चा पहलवान। एवढं वाक्य जरी जीवनात समजलं ना माझ्या प्याऱ्यांनो, जीवन बदलून जाईल आपलं। अरे माझ्याकडे पैसा आहे तो लोकांना खालच्या दर्जाचं दाखवण्यासाठी नाही, धन द्यावे धनवंतांनी, बुद्धी द्यावी बुद्धिवंतांनी, श्रम द्यावे श्रमवंतांनी, आदर्श गाव करावया। पैशावाल्याच्या पैशानं गावचं गरीबाचं लेकरू जे शाळा शिकू शकत नाही ते शाळा शिकत असेल तर तो श्रीमंत माणूस। एखाद्या शक्तिशाली पैलवानानं एखाद्या पडलेल्या माणसाला उचलून रस्त्याच्या पलीकडच्या काठावर नेलं असेल तो शक्तिशाली आहे। हे तुकडोजी महाराजांचे विचार आहेत। एखादा मंदिरात जाऊन देवपूजा करतो पण मंदिरातून बाहेर आल्यावर त्याला एखाद्या फाटलेल्या कपड्यातल्या माणसात सुद्धा देव दिसत असेल तो खरा पुजारी आहे। मंदिरी बैसोनी नाक दाबावे त्यापेक्षा मार्गीचे काटे उचलावे, दुःखितासी प्रेमी पाणी पाजावे, हे श्रेष्ठ तीर्थस्नान होय। भजन नुसतं तोंडानं म्हणण्याकरता नसते, भजन हे अंतकरणाच्या विकासाकरता आहे, इथे भक्ती वाढावी याकरता आहे। हरिपाठ करणारी आमची संप्रदायातली मंडळी दररोज म्हणतात, मी सुद्धा रोज हरिपाठ करतो, हरिपाठ केल्याशिवाय पाणी पित नाही संध्याकाळी। रोज हरिपाठात आपण एक वाक्य म्हणतो, ज्ञानदेव म्हणे व्यासाची या पुन्हा द्वारकेचा राणा पांडवाघरी। द्वारकेचा राणा कुणाच्या घरी? पांडवाच्या घरी। पांडवाला राहायला घर होतं का? पहाते पांडव अखंड वनवास, पांडवालाच राहायला घर नव्हतं, मग द्वारकेचा राणा पांडवाघरी म्हणतात ज्ञानेश्वर महाराज। किती नंबरच्या बंगल्यात मुक्कामी होता म्हणतो? विचार करण्यासारखी गोष्ट आहे। द्वारकेचा राणा पांडवाच्या घरी होता म्हणजे कुठं होता? त्याचं उत्तर तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये आहे। तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तेथे। जनाबाईचा अभंग आहे त्याने, हृदय बंदी खाना केला नाथ विठ्ठल। विठ्ठलाला राहायला, पांडुरंगाला राहायला, राम प्रभूला राहायला, गुरुदेवाला राहायला, कालिंका माताला राहायला संगमरवरचा बंगला नाही लागत, हृदयाचं मंदिर केलं तेव्हा तो तिथे येऊन राहत। तीच तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेत लिहिलं, सर्व धर्म पंथ संप्रदायाचा एक सार आहे, शुद्ध करावे हृदय मंदिर। जोपर्यंत तुमचं हृदय शुद्ध होत नाही तोपर्यंत त्या मंदिरात येऊन भगवंत राहत नाही। त्या मंदिरात भगवंताने राहावं अशा हृदयाचे माणसं निर्माण करण्याकरता तुकडोजी महाराजांचा विचार आहे। आज सगळं चांगलं झालं माणसाचं, पण हृदय निर्मळ नाही। मी रोज लोकांना विचारतो, तुम्हाला विचारतो, 10 वर्षाच्या आधी प्रत्येक माणसाजवळ टू व्हीलर होती? बोल, काय समाध्या घेता का बसल्या बसल्या? होती टू व्हीलर? नव्हती टू व्हीलर। पण एक टू व्हीलर वाला माणूस जर तिकडे उभा असला त्या मोहप्याला आणि गावातला माणूस जर त्याला भेटला तर तो मोहप्याला असलेल्या आपल्या गावातल्या माणसाला टू व्हीलर वर बसण्याकरता म्हणायचं, बसा आपण दोघं गप्पा करत करत गावापर्यंत जाऊ। त्याला माणूस जर नरखेळ मध्ये भेटला तर तो आपल्या गावातल्या माणसाला बसून आणायचा। आता प्रत्येक माणसाजवळ टू व्हीलर झाली, सगळेच्या टू व्हीलरचे आवाज पूर्ण गावाला जातील एवढाले झाले, पण त्या टू व्हीलर वर बसून घेण्याकरता कोणी कोणाला तयार? एखाद्या बसणाऱ्यानं म्हटलंय समजा, का नरखेडला आले का, मलाही गावाला जायचंय मी येतो, तो म्हणते नाही मी इकडून तिकडे चाललो, तसा तिकडे पहिले कळंब्याले जातो, काटोलले मरजो, तू वापस नको येऊ गावात। प्रत्येकाजवळ टू व्हीलर झाली, पण बसते कोण? 10 वर्षाच्या आधी मॉड्युलर किचन होतं तुमच्या घरात? मॉड्युलर किचन होतं ट्रॉलीवर, आता बटन दाबलं की ट्रॉली बाहेर येते, तरी घरचं मुंड उपाशी जात। प्रत्येकाच्या घरात ट्रॉली किचन आहे, पण घरात दरवाजावर कोणता माणूस आला तर त्याला जीव घालायसाठी कोणी तयार नाही।
माणसाचे कपडे एवढे चकाचक झाले. विनोद भाऊ खासदारानं मला एक शर्ट दिलं 4000 रुपये मीटरचं, फ्रेंच लिनन. चहा सांडला त्याच्यावर, मी घालणंच बंद केलं. चहा सांडला त्याच्यावर तर असा झटकला तर कपडे धुवायचं काम नाही, असे कपडे आले मार्केटला. एवढे सुंदर कपडे झाले माणसाचे, पण त्या कपड्याच्या आतमध्ये असणाऱ्या माणसाच्या हृदयावर स्वार्थाचे डाग आहेत. दुसऱ्याची मुनी उपाहता असणे, ग्रामगीतेच्या पहिल्या अध्यायात लिहिलं महाराज. दुसऱ्याचे वैभव दे कोणी जळणे, दुसऱ्याची आपत्ती पाहुनी फळणे होते ऐसे. कष्टासाठी कुणी मरो, प्रतिष्ठेसाठी आम्ही चौरो, लोभासाठी कुणाही स्मरो होते ऐसे. महाराज म्हणतात हे जे वाढलेलं आहे हे हृदयाचं मंदिर जोपर्यंत स्वच्छ होत नाही तोपर्यंत काहीच नाही. भजनवाले वाढले का कमी झाले? वाढले. कीर्तनवाले, प्रवचनवाले, गावागावातले मंडळ, दारू पिणारे, कुछ तो गड़बड़ है ना सीआईडी है. इसका मतलब पोपटलाल और जेठालाल सोडी के घर में सोडा पी रहे. जर भजनवाले वाढले तर दारूवाले कमी पाहिजे ना खेडमध्ये, पण दारूवाले वाढून राहिले का? कारण भजन करणाऱ्यानं मुखानं भजन म्हटलं, शुद्ध करावे हृदय मंदिर, समजलंच नाही त्याला. भजन म्हणण्याच्या आधी महाराज म्हणतात गाया गाया जिया फाड़ फाड़ कर गाया, गाने वाले लाख भये है पर साधु बिरलाद रहे है. तुकड्याने यही आजमाया, संत कबीरा मोहब्बत तोड़ी, मानवता की बात उदेड़ी, फिर कबीरा नहीं बन पाया, गाया गाया जिया फाड़ फाड़ कर गाया. महाराजांना भजन हे आत्मउन्नतीचं साधन आहे, जनतेला सांगायचं होतं. ही प्रार्थना जी आहे ती महाराजांची एवढी सोपी समजू नका. शेकडो शास्त्राचा रस काढून महाराजांनी प्रार्थना दिली. तुकडोजी महाराजचं भजन सोपं वाटते तुम्हाला? शेकडो ग्रंथ काढावे, त्याचा रस होतावा, एक भजनाची ओढ तयार व्हावी, असे भजन आहेत महाराजांचे. अव्वलो या करी क्या खुदा की जात ती. गोंडे दादा अजमेरच्या दर्ग्यामध्ये येऊ नाही दिलं महाराजांना, पायरीवर बसले महाराज आणि पायरीवर बसून भजन केलं. अंदरच्या मौलवीनं भजन ऐकलं, माझ्या नखापासून डोक्यापर्यंत काटे उभे राहतात. आजपासून 80 वर्षाच्या पूर्वीची गोष्ट आहे. पायरीवर बसून भजन केलं. मेलेल्या घोरपडीच्या कातळ्यावर महाराजचे बोट पळायचे. मेलेला समाज जागृत व्हायचा, त्यांना तुकडोजी महाराज म्हणतात. भजन सुरू केलं तिथं. अव्वलो या करी क्या खुदा की जात थी नहीं आसमा जमी फिर भी खुदा की जात. दर्ग्यापाशी बसलेला चादर चढवणारा मौलवी धावत आला. ऐसा भजन तो जीवन में पहली बार सुना है. हाथ जोड़ून म्हणतो महाराज जी अंदर आइए. मग तुकडोजी महाराज म्हणतात हमें अंदर आने की जरूरत नहीं, हम जहां पर बैठते हैं खुदा को वहां आना पड़ता. ही ताकद जी होती महाराजांची, ही ताकद समजण्याकरता आपले हजारो जन्म जाते. प्रशांत महाराज ठाकरे काय सांगते तुकडोजी बाबा काय? हे माझी जीभ काढली ना, याचं कातड बनवून खंजिरीला लावलं आणि फुटेपर्यंत खंजिरी वाजवली तरी 1 सेकंद, 1 कण राष्ट्रसंत सांगणं होत नाही. तुकडोजी बाबांवर भाषण देणं, त्यांच्यावर कीर्तन करणं सोपं आहे. माझ्या प्याऱ्यांनो, राष्ट्रसंतांच्या विचारानं जगणं कठीण आहे आणि ती जगण्याचा उपक्रम आपल्या गावामध्ये आहे. तुम्हाला खरं सांगू, मी 1 मिनिट कोणाला देत नाही आजकाल, विनोदाला 1 मिनिट. पण जसं यांनी सांगितलं, मुळेकर दादांनी आमच्या गावात प्रार्थना सुरू केली. रात्री वीरेंद्र दादा भेटले मला आणि ते प्रार्थना करणारे लेकर आहेत. मला असं वाटलं आपण गेलं पाहिजे, नाही तर मी जात नाही. तुम्हाला मी खरा बोलणारा माणूस आहो. तुका म्हणे खरा आहे मूळचाची जरा, मी डायरेक्ट बोलणारा. मला कोण जर बोलावलं तरी पहिले 40,000 मोजा लागतात त्याला. किती? 40,000 मोजल्याशिवाय माझी गाडी सुरू होत नाही. पण राष्ट्रसंत म्हटले की माझं जीवन सांगू. मी एका भूमिहीन माणसाचा पोरगा. आमच्या घरात खायला भाजी भाकर भेटत नव्हती, पण माझी माय मला म्हणायची कणकीमध्ये पाणी तेव्हा टाकेल, पीठ जर कोणाच्या घरून आणलं तर कणकीमध्ये पाणी तेव्हा टाकेल जेव्हा तुमची प्रार्थना करणं होईल. कधी कधी आम्ही शेतातून रात्री 9 वाजता यायचो. रात्री 9 वाजता जरी घरी आलो तर आमची आई म्हणायची प्रार्थना केली, कारण आपण जर म्हटलं नाही तर ते 9 वाजता सुद्धा स्वयंपाक बनवत नव्हती. कधी कधी आम्ही चुलीच्या अवतीभोवती बसायचो, म्हणायचो हे प्रार्थना गुरुदेव से यह स्वर्ग सम संसार हो, अति उच्चतम जीवन बने परमार्थ में व्यवहार हो.
ना हम रहे अपने लिए, हमको सभी से गर्जे, गुरुदेव यह आशीष दे, जो सोचने का फर्ज. हे शब्द एवढे चांगले जीवनामध्ये मुरले. माझ्या भावांनो बहिणींनो, जीवन बदललं माझं. मी 13-14च्या वर डिग्र्या मिळवलेल्या. मी गावीत जातो, खेड्यापाड्यात तर सांगतो, आय एम नॉट अळांचोट कीर्तनकार. आय एम MA, MP, नेट, सेट, PhD, MBA, NDDY, गोल्ड मेडलिस्ट ऑफ ऑक्सफर्ड ऑफ दिस, ऑल्सो सिनियर प्रोफेसर ऑफ लिंग्विस्टिक्स आहे. सगळ्या डिग्र्या मिळवल्या मी. पण तुम्हाला सांगू, अशा 10,000 डिग्र्या जरी जमा केल्या तरी माझ्या राष्ट्रसंताच्या एका अक्षराची गरज येऊ त्याला तुकडोजी बाबा म्हणतात. महाराज डिग्रीच्या पलीकडचे आहेत, महाराज विद्यापीठाच्या पलीकडचे आहेत. महाराजांना समजण्याचा एकच उपाय आहे, महाराजांची प्रार्थना करा, महाराजांनी सांगितलेल्या विचारानं जगा, हृदय मंदिर शुद्ध करा. कोणत्या मंदिरात जायला वेळ नसेल हरकत नाही, रस्त्यावर कोणी दुःखी दिसला त्याला मदत करा. आपल्याकडे जे आहे ते समाजाला द्या. मुळेकर दादा का करोडपती आहे? मुळेकर दादांची परिस्थिती मोजकी आहे, पण माझ्या गुरुदेवाचा विचार एका खेड्यापर्यंत पोहोचला पाहिजे. 80 किलोमीटर का अंतर असे ना मी गेलं पाहिजे, हे तुकडोजी महाराजांचा विचार. मी नुसतं बोललो नाही पाहिजे, माझ्या पोरीनं ते केलं पाहिजे, माझ्या मुलीनं तुकडोजी महाराज वाचले पाहिजे, लोकांना सांगितले पाहिजे. हे स्वार्थासाठी नसते गड्यांनो. कीर्तनकार कीर्तन करतो तो पैसे मिळवण्यासाठी करत नाही. पैसे मिळवण्यासाठी त्याला अनेक साधनं आहेत. तुकडोजी महाराजांचे विचार गावात पोहोचले पाहिजे, याच्याकरता तळमळ असते. ती विचाराची तळमळ तुमच्यामध्ये लागावी. आपण सगळ्यांनी तो विचार करावा आणि वंदनीय महाराजांच्या प्रती नतमस्तक व्हावं. शेकडो पंथ आहेत, संप्रदाय आहेत, ग्रंथ आहेत. महाराजांनी कोणाचा विरोध केला नाही. पण एक सांगू, प्रत्येक विहिरीजवळ जाऊन आपण पाणी पिऊन तपासू शकत नाही की कोणत्या विहिरीचं पाणी गोड आहे, कोणत्या विहिरीचं पाणी खार आहे. महाराजांनी पहिल्या अध्यायात लिहिलं ना, कोणाकोणाचे चरण धरावे, जीवनाचा वेळ पावणार नाही. किती विहिरी जांभलाल तुम्ही, पण या सगळ्या विहिरीचं पाणी जर एखाद्या ठिकाणी एकत्रित केलं असेल आणि तिथे जाऊन जर आपल्याला सगळ्या विहिरीची चव मिळत असेल, आपल्या जगण्याची तृषा तृप्त होत असेल, अशी एक विहीर तुकडोजी महाराजांनी तयार केली. त्या विहिरीचं नाव ग्रामगीता आहे. तुम्हाला कबीर महाराजांना समजून घ्यायचं आहे, 22वा अध्याय ग्रामगीते. तुम्हाला बुद्धाला समजून घ्यायचा आहे, प्रचार महिमा अध्याय ग्रामगीते. तुम्हाला टॉलस्टॉय समजून घ्यायचा आहे, 38वा अध्याय ग्रामगीतेमध्ये. तुम्हाला बिरसा मुंडा समजून घ्यायचा आहे, त्याच 38व्या अध्यायाच्या शेवटी विचार आहे त्यांचा. तुम्हाला बाबासाहेब आंबेडकर समजून घ्यायचे आहे, ग्राम रक्षण कसं करावं या अध्यायात त्यांचा विचार. तुम्हाला गाडगे बाबा समजून घ्यायचे आहे, रामदूत पूर्वी गाव पूर्ण व्हावे सौच्य सौंदर्यवान, कोण्याही गरी गलिच्चपण न दिसावे कोठे, ते गाडगे बाबा ग्रामगीतेत आहे. तुकडोजी महाराजांनी विचाराचा अल्बम तयार केलेला आहे. मला सांगा, तुम्ही कोणाच्याही लग्नात गेले ना, अल्बम जर मोठा तुमच्या पुढे आणला, कोणाचा फोटो पाहता अल्बम? खरं खरं सांगा, स्वतःचा. आणि स्वतःचा फोटो जर अल्बम मध्ये नसेल तर 50,000चा अल्बम बनवू द्या, फेक नव्हे म्हणते तिकडे. आपण त्याचा अल्बम पाहत नाही. प्रत्येक माणूस अल्बम किती सुंदर असो, फोटो कोणाचा पाहत? स्वतःचा. तसं जगातल्या सगळ्या पंथांनी आपापला फोटो पाहण्याचा विचाराचा अल्बम तुकडोजी महाराजांनी तयार केला. त्या विचाराच्या अल्बमचं नाव ग्रामगीता आहे. ती ग्रामगीता वाचा तुम्ही, 2 ओव्या वाचा, जीवन बदलेल तुमचं. मी भारत देशाच्या बाहेर गेलो, तुकडोजी महाराजांचे 4 ओळी सांगितल्या फक्त. इंग्लिश मध्ये बोलणारे लोक माझ्याकडे आले, ते म्हणाले आम्ही याच्यापूर्वी ऐकलं नाही, पार्डन प्लीज पार्डन, आय वॉन्ट टू लिसन. पुन्हा सांगा महाराज, मला तुमचं हे ऐकायचं आहे. मी महाराजांचे शब्द सांगितले. आजच्या जवान पोरानं कसं जगावं हे महाराजांनी सांगितलं. 25 वर्षाचा पोरगा आत्महत्या करत आहे, महाराज तेव्हा सांगितलं, बसलास कशाला आळशी बनायला, चाल पुढं देशाचं काम करायला, दिसायला घट्टा शक्तीनं लट्टा, जेवायला पाहिजे दही दूध मट्टा. हे इंग्लिश मध्ये सांगितलं मी तिकडे परदेशात. वाय आर यू कमिंग, डोंट बिकम लेझी, कम विथ मी अँड वर्क फॉर कंट्री. ते म्हणाले आम्ही जीवनात अनेक विचारवंत वाचले, लेकिन ऐसा हमने कभी सुना नहीं. ही ताकद राष्ट्रसंतांची आहे. या महाराजांचे विचार आपण सगळ्यांनी समजून घ्यावे. मी काही मोठा कोणता माणूस नाही, पण आपण सगळ्यांनी माझं खूप स्वागत केलं. एवढ्या हाराची गरज नाही.
पण तरी सुद्धा आपण सगळ्यांनी प्रेमानं एवढं माझं स्वागत केलं. तुमच्या मुळेकर महाराजांसारखे दादांसारखे लोक हे खरे या स्वागताचे हकदार आहेत. तरी आपण सगळ्यांनी दिलेल्या प्रेमाबद्दल आपल्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो, वंदन करतो. बोलता बोलता माझं काही चुकलं असेल तर आपण सगळ्यांनी मला माफ करावं असं मी अजिबात म्हणत नसतो. काही चुकलं असेल तर भेट घ्या माझी, कारण मी खिशातल्या मसाल्याच्या पुढ्या थोडी बोलतो. मी तुकडोजी बाबांचं बोलतो. गोडीले भांडार धन्याचा हा माल, मी तो हमाल भारवाई. आपल्या सगळ्या मंडळींना धन्यवाद देतो, आपल्या सर्वांच्या चरणी वंदन करतो. एक राष्ट्रसंतांच्या भाषेत एवढंच, निघू दे दिवस मंगल तो बघाया भारता तुझला, अवकळा लोकनी सगळी मिळू सुख शांती सर्वाला. एक माझ्याकडून छोटी सूचना आहे. आपल्या गावामध्ये जर कोणता मुलगा असा असेल ज्याला आई आणि वडील दोघही जण नाही आहेत आणि त्याच्या शिक्षणाचा काही प्रश्न असेल तर अकोल्याला आम्ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवाधाम आणि कीर्तन विद्यालय स्थापन केलेलं आहे. भाड्याच्या जागेत आहे सध्या. एक जागा शाळा भाड्याने घेतलेली आहे, पण तिथं आम्ही आई वडील नसणाऱ्या पोरांना मोफत शिकवतो. पायात घालायच्या चपलेपासून डोक्यात घालायच्या टोपीपर्यंत सगळं मोफत. अकॅडमिक नॉन अकॅडमिक एज्युकेशन. जर कोणता मुलगा असेल, आम्ही एक परीक्षा घेतो, त्याच्यात जर तो पास झाला विनोद भाऊ, तर त्याला जीवनभर त्याला किती शिक्षण घेण्याची गरज पडू द्या, त्या सगळ्या शिक्षणाचा खर्च प्रशांत महाराज ठाकरे करतील. असा जर कोणता मुलगा असेल तर आपण सगळ्यांनी आमच्याशी संपर्क करावा. सर्वांना धन्यवाद. जय गुरु सद्गुरुनाथ महाराज की